नमस्कार, मी डॉक्टर सीमा गोवंडे होमिओपॅथिक आणि होलिस्टिक हीलिंग या आपल्या सिरीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आधी सांगितल्याप्रमाणे मी माझ्या इथे फर्स्ट एड ट्रेनिंग प्रोग्राम फॉर ले पर्सन घेते की ज्याच्यामध्ये मेडिकल इमर्जन्सी, ट्रॉमॅटिक इमर्जन्सी, एन्व्हायरमेंटल इमर्जन्सी तसंच BLS म्हणजे बेसिक लाईफ सपोर्ट, त्याच्यात CPR म्हणजे जेव्हा पण कधी हार्ट स्टॉप होतं तेव्हा या चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण जेव्हा CPR देऊ शकतो. जर का हे तुम्हाला ज्ञान असेल तर इमर्जन्सी कधीही सांगून येत नाही, कधीही कुठेही कोणाच्याही बाबतीत ते होऊ शकतं. जर ते ज्ञान आपल्याला असेल, आपण एखाद्यासाठी देव बनू नाही शकलो तर देवदूत नक्कीच बनू शकतो. त्यामुळे ज्यांना कोणाला हे शिकायची इच्छा असेल, खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा. जेव्हा कधी नेक्स्ट बॅच असेल तुम्हाला नक्की कळवण्यात येईल. तर आतापर्यंत आपण वेगवेगळे वुंड्स किंवा जखमांचे प्रकार बघतोय. आता आपण बघणार आहोत पंक्चर्ड किंवा स्टॅब्ड वुंड. म्हणजे काय की धारदार टोकदार इन्स्ट्रुमेंटने आतमध्ये तो आरपार घुसणं म्हणजे पंक्चर्ड वुंड किंवा स्टॅब्ड वुंड. पंक्चर्ड वुंड म्हणजे छोटीशी म्हणूया आपण, त्याचं छोटं व्हर्जन. आणि स्टॅब म्हणजे खूप आतपर्यंत खोलवर गेलेला, मग तो चाकू असेल किंवा खिळा असेल, अशा पद्धतीने जेव्हा आतमध्ये ते घुसतं त्याला आपण पंक्चर्ड वुंड किंवा स्टॅब वुंड म्हणतो. आता समजा तुमच्या बाबतीत असं आढळून आलं की कोणाला कुठे खिळा घुसलाय, आता पायाला वगैरे घुसला असेल आणि तो खूप आरपार गेला असेल तर तो खेचून काढू नका. काय होतं, जर का तुम्ही तो खेचलात, जर अगदी आरपार खिळा घुसलेला असला आणि तो तुम्ही खेचलात तर ते खेचताना बऱ्याचदा मेजर आर्टरीज म्हणजे मोठ्या रक्तवाहिन्यांना इजा होऊन धो ब्लिडिंग होऊ शकतं. सो अशा वेळेला युजली काय करायचं, किंवा पोटामध्ये तुम्हाला असं दिसलं की कोणीतरी सुरा खुपसलेला आहे किंवा अशा पद्धतीचं जेव्हा जखम असते तो सुरा काढायचा प्रयत्न करू नका, कारण निघताना बऱ्यापैकी डॅमेज होऊन ते बाहेर येऊ शकतं. त्यामुळे अशा वेळेला स्पेशली पोटामध्ये जर का ते घुसलेलं असेल तर तसंच अलगदपणे धरून त्या पेशंटला त्वरित हॉस्पिटलमध्ये घेऊन या, नाही तर 108 हा आपला ॲम्ब्युलन्स नंबर आहे तो डायल करा, की जेणेकरून आपली इमर्जन्सी टीम तिथे पोहोचेल आणि जे काही आवश्यक स्टेप्स घेणं गरजेचं आहे ते करेल. समजा छोटासा खिळा किंवा टाचणी असं काही घुसलं असेल, ते काढलं ठीक आहे. अशा जेव्हा पंक्चर्ड वुंड्स असतात तर अशा वेळेला होमिओपॅथीमध्ये लेडमपाल नावाचं औषध आहे की ज्याचं शक्यतो 200 पोटेन्सीमध्ये, जेव्हा स्पेसिफिकली माहिती आहे की इंजेक्शनची सुई किंवा टाचणी किंवा खिळा असं धारदार टोकदार काहीतरी घुसलेलं आहे आणि त्याने जखम झाली आहे, तर अशा वेळेला लेडमपाल नावाचं जे होमिओपॅथिक औषध आहे ते तातडीने घ्यायला सुरुवात करा. 1, 2, 3 डोस घेतले तरी पुरेसं होतं. त्याच्यानंतर हायपेरिकम नावाचं औषध आहे. ही 2 औषधं टिटॅनस प्रिव्हेन्शनसाठी खूप उपयुक्त ठरतात. लवकरात लवकर जर का आपण ही औषधं घेतली तर पुढे टिटॅनस व्हायचे चान्सेस कमी असतात. युजली अशा टाईपच्या जेव्हा वुंड्स किंवा इंजुरी असतात तेव्हा टिटॅनस होण्याचे चान्सेस खूप हाय असतात. म्हणून युजली जर तुमच्याकडे हायपेरिकम किंवा लेडम ही होमिओपॅथिक औषधं उपलब्ध नसतील तर त्वरित जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधा आणि तिथे टिटॅनसचं व्हॅक्सिन घेऊन टाका. आता अशा वेळेला जर का खूप ब्लिडिंग होत असेल तर मागे सांगितल्याप्रमाणेच कॅलेंडुलाचं ऑइंटमेंट तिथे लावायचं आणि हायपेरिकम आणि लेडम घेत राहायचं. जर का खूप सेन्सिटिव्ह असेल किंवा तुम्हाला धक्का बसला असेल ह्या गोष्टीचा तर अशा वेळेला आर्निका, जे आपण पहिल्यांदी मुकामारासाठी बघितलं होतं तेच आर्निका, अशा पद्धतीच्या शॉकसाठी खूप छान उपयुक्त ठरतं. सो ही झाली होमिओपॅथिक औषधं. अशा पद्धतीने जेव्हा पंक्चर्ड वुंड असते तेव्हा लेडमपाल, हायपेरिकम, आर्निका आणि कॅलेंडुला ही औषधं अगदी लक्षातच ठेवा, घरी आणून ठेवा आणि कुठेही जखम असेल तर तिथे त्वरित कॅलेंडुलाचं मलम लावायचं, म्हणजे ती जखम फार फास्ट हील व्हायला मदत होते. जर का जखम ही अशी खोल पेनिट्रेटिंग वुंड असेल तर त्याला मॉनिटरिंगची खूप गरज असते. त्यामुळे वेळोवेळी तुमच्या जवळच्या डॉक्टरला ही जखम दाखवत राहा, त्याच्यामध्ये फार फास्ट इन्फेक्शन व्हायचे चान्सेस असतात. त्यामुळे जेव्हा आपल्याला त्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये एक्झॅक्टली काय करायचं हे माहीत असतं तेव्हा फार कॉम्प्लिकेशन न होता पटकन रिकव्हरी व्हायला मदत होते. तर त्यामुळे इथून पुढचं संपूर्ण आयुष्य तुम्हाला उत्तम आरोग्य आणि भरभराटीचं जावो हीच ईश्वरचरणी अगदी मनापासून प्रार्थना. धन्यवाद.